पुढची बातमी पाहूयात। बगाड यात्रा पाहण्यासाठी सध्या नागरिकांनी गर्दी केलेली होती। वाई गावापासून जवळच असणाऱ्या बावधन गावाला सर्वच नागरिक येत असतात। 350 वर्षांपासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते। यावेळी 50 फूट उंच बगाड गावापासून 5 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापर्यंत नेलं जातं। बैलांच्या मदतीने हे बगाड ओढलं जातं। यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक ही यात्रा पाहायला येतात आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी। वाई तालुक्यातील बावधन या गावामध्ये आज मोठी यात्रा सुरू आहे। या यात्रेला बावधनच्या बगाड यात्रा म्हटली जाते आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की हे जे बगाड आहे हे थोड्याच वेळात आता सोमेश्वर मंदिरापर्यंत येणार आहे आणि त्यानंतर जे बगाड्याचा ज्यांना मान मिळालेला आहे विठ्ठल कदम, हे विठ्ठल कदम यांना या बगाडावरती बांधलं जाणार आहे। त्यानंतर त्या बगाडाची यात्रा जी मिरवणूक आहे संपूर्ण या शेतातून गावातून मंदिरापर्यंत काढली जाते आणि त्यानंतर ही यात्रेचा समारोप होतो। खरं तर ही यात्रा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात आणि ही यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि या ठिकाणी जे बगाड आहे हे बगाड आता थोड्याच वेळात या ठिकाणी आणलं जाणार आहे आणि या यात्रेला सुरुवात होणार आहे। कॅमेरामॅन मंगेशसह प्रकाश शिंदे, जय महाराष्ट्र, सातारा।